नमस्कार, मी विजय चोरमारे. मित्रांनो, विजय चोरमारे या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेले काही दिवस व्हिडिओ बनवण्यामध्ये खंड पडलेला होता. अनेक लोकांच्याकडून विचारणा होत होती, पण माझ्या काही प्राधान्याच्या कामांच्यामुळे व्हिडिओ बनवण्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं. आता पुन्हा मी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्यापुढे पहिला विषय घेऊन आलोय, तो स्वराज्य रक्षक संभाजी. महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांना कोणती उपाधी लावावी यावरून वाद सुरू आहे. खरं तर नसलेली कोणतीही गोष्ट उकरून काढून वाद निर्माण करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे सातत्यानं घडू लागलेलं आहे, वारंवार घडू लागलेलं आहे. सगळेच पक्ष त्याला खतपाणी घालत आहेत. त्यात पुन्हा भारतीय जनता पक्ष हा त्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. लोकांना अशा जुन्या पुराण्या गोष्टींच्या मध्ये, धार्मिक गोष्टींच्या मध्ये, ज्या गोष्टींच्याद्वारे धार्मिक विद्वेष पसरवता येईल अशा गोष्टींच्या मध्ये गुंतवून ठेवायचं आणि त्यांच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला भाग पाडायचं, अशी साधारण या पाठीमागची रणनीती आहे. म्हणजे गेल्या 8-9 वर्षातील केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाची चर्चा होऊ द्यायची नाही. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताना ज्या काही घोषणा केलेल्या होत्या, जी आश्वासने दिलेली होती, त्या आश्वासनांचा लोकांना विसर पडावा, ती आश्वासनं अजिबात पुन्हा आठवू नयेत यासाठी अशा धार्मिक गोष्टी पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर आणल्या जातात, त्यावरून वाद निर्माण केले जातात. म्हणजे महाराष्ट्रात आता भारतीय जनता पक्षाच्या आणि बाळासाहेबांची शिवसेना या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची अशी एकत्रित सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांचं प्राधान्य काय असतं की राज्यात शांतता नांदावी, सुव्यवस्था नांदावी. पण आपण जर बघितलं तर सत्तेत असलेले पक्ष वारंवार राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सत्तेत असलेले पक्ष राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात, राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. हे सातत्यानं घडत आहे. त्याच्या पाठीमागची कारण हीच आहे की लोकांना आपल्या सरकारनं, राज्यातल्या असेल किंवा केंद्रातल्या सरकारनं असेल, दिलेल्या आश्वासनांची आठवण येऊ नये. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो जे मुद्दे पुढे आणले जातात ते धार्मिकतेशी संबंधित मुद्दे असतात, जेणेकरून धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला चालना देता यावी, धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पुढे नेता यावं. म्हणजे हिंदू मुस्लिम राजकारण केलं की आपोआप जे आपल्या बाजूला आहेत ते सगळे हिंदू किंवा देशप्रेमी आणि जे आपल्या विरोधात आहेत ते बाकी सगळे मुस्लिम धार्जिणे, म्हणजे देशद्रोही, अशी एक सीमारेषा आखता येते आणि त्यावर राजकारण करणं सोपं जातं. अशी साधारण ही रणनीती आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या निमित्तानं काही ते अर्थमंत्री असताना काही घोषणा त्यांनी केलेल्या होत्या, काही योजना जाहीर केलेल्या होत्या. त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं मुद्दा उपस्थित केला आणि त्या संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केलं, त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हेच म्हणणं जास्त योग्य आहे, असंच म्हणायला हवं. काही लोक त्यांना धर्मवीर संभाजी म्हणतात, परंतु धर्मवीर ही उपाधी त्यांच्यासाठी योग्य नाही. आता मला सांगा, इथं छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्य रक्षक म्हणणं हे अधिक योग्य आहे असं सांगणं, यात संभाजी महाराजांचा अपमान कुठं होतो? पण ज्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी सभागृहात कुणीही आवाज काढला नाही आणि त्यानंतर मात्र अजितदादा पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं राज्यभर प्रचंड आंदोलनं केली, सगळे लोक रस्त्यावर उतरले. म्हणजे कशाचा कशाशी संबंध नाही, पण भारतीय जनता पक्षाला असं राजकारणही आपल्या सोयीसाठी करावं लागतंय. कारण गेल्या काही आठवड्यात जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून ते भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपर्यंत अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांच्या संदर्भात किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात सातत्यानं अवमानजनक विधान केलेले आहेत
आणि त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पुन्हा असं काहीतरी एक खुसपट काढून आपणच कसे शिवप्रेमी आहोत, शंभूप्रेमी आहोत हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आलेला आहे आणि त्यांनी मग अजितदादा पवार यांच्या विरोधात आंदोलन केले. सगळं घडल्यानंतर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत हे निसंदिग्धपणे सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर उपाधीपेक्षा स्वराज्य रक्षक हीच उपाधी अधिक योग्य आहे, ती त्यांच्या कर्तृत्वाला अधिक न्याय देणारी आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा याच्या 2 दिवस आधी बारामतीत या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर सांगितलेलं होतं की स्वराज्य रक्षक म्हणायला हरकत नाही किंवा स्वराज्य रक्षक हे ठीक आहे, पण धर्मवीर कोणी म्हणत असेल तर तेही चुकीचं नाही. अर्थात शरद पवार यांनी घेतलेली ही सावध भूमिका होती. सावध भूमिका असली तरी त्यात असा भारतीय जनता पक्ष किंवा ज्या पद्धतीने या विषयात राजकारण करतोय किंवा या प्रश्नाला हवा देतोय तसा कोणताही हेतू नव्हता. ठीक आहे, स्वराज्य रक्षक म्हणायचे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणा, धर्मवीर म्हणायचे त्यांनी धर्मवीर म्हणा, असा तो साधा शरद पवार यांचा मुद्दा होता. म्हणजे त्यावरूनही पुन्हा प्रसार माध्यमांनी कसं शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधातली भूमिका घेतली वगैरे असं काहीतरी चालू केलं आणि त्यामुळे मला वाटतं अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं आणि त्या संदर्भातल्या बाकी गोष्टी सांगितल्या. आता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्वराज्य रक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, खरा आहे. पण जी मंडळी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणावं याचा आग्रह घेऊन रस्त्यावर उतरली होती त्या लोकांची वैचारिक भूमिका, त्यांची मानसिकता सगळं तपासलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांना सर्वाधिक त्रास देणारे जे अनाजी पंत होते त्या अनाजी पंतांची जातकुळीतले हे सगळे लोक होते. त्या अनाजी पंतांची विचारधारा पुढे नेणारे हे सगळे लोक होते आणि हे अनाजी पंतांचे वारसदार सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांना काय उपाधी लावायला पाहिजे. म्हणजे यापेक्षा विनोद किंवा विडंबन दुसरं काही असू शकत नाही. कारण आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला, मराठ्यांचा इतिहास बघितला तर या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचे प्रयत्न सातत्याने झालेले आहेत. म्हणजे आपल्याला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी गो ब्राह्मण प्रतिपालक हीच उपाधी वर्षानुवर्षे वापरली जात होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून त्यांच्या कुळीतले अनेक इतिहासकार, इतिहास संशोधक गो ब्राह्मण प्रतिपालक असं छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधत होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही काम केलं, जे प्रचंड काम केलं ते सगळं काम दुर्लक्षित करून केवळ त्यांनी ब्राह्मणांचा आणि गायींचा प्रतिपाळ केला किंवा ब्राह्मण आणि गायींसाठीच काम केलं अशा प्रकारचं काहीतरी चित्र ठसवण्याचा प्रयत्न किंवा त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मर्यादित करण्याचा प्रयत्न ज्या जुन्या इतिहासकारांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला ही गोष्ट खरीच आहे, तो इतिहासच आहे. पण हा इतिहास सांगताना पुढे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चालून येणारा जो कृष्णाजी भास्कर होता, म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, याचं कुलकर्णी हे आडनाव बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर लपवलं आणि कृष्णाजी भास्कर एवढंच बिंबवलं. म्हणजे इतिहासाच्या दृष्टीनं आपल्यासाठी ज्या गैरसोयीच्या सोयीच्या जागा असतील त्यानुसार मांडणी करायची आणि त्यानुसार या गोष्टी लोकांच्या डोक्यात भरून पुढे न्यायच्या. म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता असं म्हटलं की अरे कुलकर्ण्यानं कशी काय छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर तलवार चालवली असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणून ते कुलकर्णी येऊ द्यायचं नाही, कृष्णाजी भास्कर एवढं थोपवायचं. आणि म्हणजे मग कुलकर्णी बाजूला ठेवला की मग छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही मुसलमानांच्या विरोधातली आहे असं ठसवायला त्यांना सोपं जातं. म्हणजे किती सोयीच्या शब्दरचना, वाक्यरचना केल्या जातात हे बघा. दुसरं, पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकले असं आपल्याला सांगितलं जातं. ठीक आहे, पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकले हे नाकारलं जात नाही, पण पानिपतावर पेशवे हरले नाहीत, पानिपतावर मराठे हरले अशी शब्दरचना केली जाते. म्हणजे हरले ते मराठे आणि अटकेपार झेंडे फडकवले ते पेशवे.
म्हणजे अशा चतुर शब्दरचना करून इतिहासाचा विकृत पद्धतीनं लोकांच्या डोक्यात भरण्याचं काम या लोकांनी केलं. रामदास आणि दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं वर्षानुवर्षे पाठ्यपुस्तकातून शिकवलं गेलं, सांगितलं गेलं. अगदी गेल्याच वर्षी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आले होते आणि राजनाथ सिंग यांनी सुद्धा इथं पुण्यातल्या एनडीएमध्ये केलेल्या एका भाषणात कसं रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना घडवलं या पद्धतीचं भाषण केलं. हे जे आताचे आपले राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा औरंगाबादमध्ये गेल्या वर्षी एक भाषण करताना रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज झाले असते का, अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या सगळ्या कर्तृत्वाचं श्रेय रामदासांना देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आज सुद्धा जो चुकीचा इतिहास आहे तो चुकीचा इतिहास लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न, आपल्या सोयीचा इतिहास लोकांच्यावर थोपण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. पण गेल्या काही वर्षात बहुजन समाजातले नवे नवे इतिहासकार पुढे यायला लागले आहेत. त्यांनी नव्याने मांडणी केलेली आहे आणि हा जो पुरंदरे आणि संबंधित मंडळींनी जो चुकीचा खोटा इतिहास, विकृत इतिहास लोकांच्या पुढे मांडलेला आहे, तो विकृत इतिहास खोडून काढण्याचं काम ही मंडळी करत आहेत. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एवढे प्रचंड कर्तृत्वशाली होते, कर्तृत्वान होते, पण या सगळ्या इतिहासकारांनी त्यांचं चित्र जे रंगवलं, त्यांची प्रतिभा जी रंगवली ती अत्यंत वाईट पद्धतीने रंगवली. म्हणजे संभाजी महाराज व्यसनी दारूबाज होते, बदफैली होते, अशा पद्धतीचं चित्र त्याचं या काही बकरकारांनी रंगवलं आणि त्या बकरींचा आधार घेऊन मग पुढच्या या इतिहासकारांनी त्यांचं तसंच चित्र रंगवलं. हे रंगवलेलं चित्र खोटं आहे हे सुद्धा अलीकडच्या काळातल्या इतिहासकारांनी पुढे आणलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं गेल्या काही वर्षात छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा इतिहास किंवा एकूण मराठ्यांचा इतिहास, या इतिहासाकडे बघण्याची नवी दृष्टी महाराष्ट्राला मिळू लागलेली आहे. पण तरी सुद्धा जी दुखावलेली मंडळी आहे ती दुखावलेली मंडळी थांबत नाहीत. ती सातत्यानं आपल्या काहीतरी कुरापती काढण्याचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या गोष्टी ठासून सांगायच्या, ठासून मांडायच्या आणि पुन्हा आपण जे चुकीचं सांगितलंय तेच खरंय असं मानून त्याच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्या विरोधात कांगावा करायचा, असले काहीतरी उद्योग ही मंडळी करतायत. आणि मला वाटतं अजितदादा पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने जे काही नाटक केलं, जो कांगावा केला, तो शुद्ध खोटेपणा होता, त्याला काहीही अर्थ नव्हता. त्यामुळं अजितदादा पवार यांनी जी नंतर पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका मांडली ती भूमिका मला वाटतं जास्त महत्वाची आहे. आणखी एका गोष्टीकडे मला मुद्दाम लक्ष तुमचं वेधायचं आहे, ते असं की अजितदादा पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात सातत्यानं टार्गेट केलं जातं. म्हणजे त्यांची छोटीशी चूक असली तरी ती मोठी करून सतत माध्यमातून मांडली जाते. याचं कारण आहे, ते कारण आपल्याला पुण्यातल्या लाल महालात सापडतं. म्हणजे पुण्यातल्या लाल महालात महासाहेब जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव यांचा एक एकत्रित पुतळा उभा केलेला होता. म्हणजे किती इतिहासाचं विकृतीकरण किती वाईट पद्धतीनं आपल्याला केलं होतं हे तिथं दिसत होतं. तर हे सगळं दादोजींचा पुतळा जिजाऊ साहेबांच्या बरोबर म्हणजे पुन्हा इतिहासाचे खूप मोठं विकृतीकरण होतं. तर हे विकृतीकरण संपवण्यासाठी त्या काळात हा पुतळा, दादोजीचा पुतळा हटवावा यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली, महापालिकेला घेराव घातले गेले. त्यानंतर त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून एका रात्रीत तो दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातला पुतळा कापून तिथून हटवण्यात आला, गायब करण्यात आला. तो या जातीयवादी मंडळींच्या वर्मावर बसलेला घाव होता. त्यामुळे ही मंडळी दुखावलेली आहेत आणि ही दुखावलेली मंडळी जिथं जिथं अजितदादांना अडचणीत आणण्याची संधी मिळेल तिथं तिथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात. मला वाटतं आताचा हा जो स्वराज्य रक्षक संभाजी या विषयावरून जो वाद पेटला, जो वाद निर्माण झाला, त्या वादापाठीमागचं किंवा तो वाद निर्माण करण्याचं कारण हेच आहे जेणेकरून अजितदादांना पुन्हा अडचणीत आणायचं. पण अजितदादा, मला वाटतं त्यांनी काल ज्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने सांगितलं की मी जो इतिहास वाचलेला आहे, मला जे आकलन झालंय त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते. धर्मवीर म्हणण्यापेक्षा त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणं हेच जास्त योग्य आहे, त्यांच्या कर्तृत्वाला न्याय देणार आहे हे त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि मला वाटतं हीच भूमिका योग्य आहे. बहुजनांचा इतिहास बहुजनांनी आता आपल्या पद्धतीनं मांडायला पाहिजे, आपल्या पद्धतीनं त्या संदर्भात सतत बोलत राहायला पाहिजे, तरच लोकांच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि जे इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे काही विशिष्ट समाजातल्या इतिहासकारांनी,
तर ते विकृतीकरण नाहीच करून एक नवा मराठ्यांचा असा तेजस्वी इतिहास लोकांच्या पुढे येईल, ज्यात काही भेसळ केलेली नसेल, ज्या विशिष्ट समाजाच्या लोकांनी काही आपल्या सोयीनं काही पात्रांचं उदात्तीकरण आणि काही पात्रांचं विकृतीकरण केलं नसेल, असा एक शुद्ध तत्कालीन असा इतिहास लोकांच्या समोर येत जाईल. मला वाटतं राजकारणातल्या लोकांनी इतिहासाच्या तपशिलात न पडता त्यातून जो अन्वयार्थ निघतो तो अन्वयार्थ घेऊन पुढे जायचं असतं. अर्थात अजितदादा पवार यांनी तीच गोष्ट काल केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे त्यांनी ठासून सांगितलं आहे. मला वाटतं त्यासाठी अजितदादा पवार हे अभिनंदनास पात्र आहेत. धन्यवाद.